मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे दशावतार हा चित्रपट तुम्ही का बघावा. कारण मित्रांनो, ही कथा आहे भगवान विष्णूच्या 10 अवतारांची. ही कथा आहे रामभक्त हनुमानाची आणि आपल्या जंगलाच्या राखणदाराची. ही कथा आहे महाराष्ट्राच्या कोकणातल्या मातीतली. मित्रांनो, दशावतार म्हणजे नेमका काय असा तुमका माहित असा? टेन्शन नका घेऊ, मी सांगतो. मित्रांनो, दशावतार म्हणजे कोकण भागातील लोककलेचा एक प्रकार आहे. हा मूळचा कोकणातील ग्रामीण भागामध्ये सादर केला जातो, ज्यामध्ये तुम्हाला विष्णूच्या 10 अवताराबद्दल आणि आपल्या आध्यात्मिक कथांबद्दल तुम्हाला यामध्ये छोटी मोठी हलकी फुलकी विनोदीत्मक नाटकं बघायला भेटतात. मित्रांनो, याचा वापर करून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतका भला मोठो चित्रपटाचा दशावताराचा खेळ मराठी कलाकारांनी उभा केलाय आणि तो तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, यातील सुरुवातीची 2 गाणी एकदम जबरदस्त. चित्रपटाची सुरुवात एकदम ऊर्जामय आणि विनोदी पद्धतीने केलेली. यामध्ये तुम्हाला एक प्रेमकथा देखील बघायला मिळणार आहे आणि दिलीप प्रभावळकर. मित्रांनो, ते रजनीकांत, तो शाहरुख खान आणि तो फलाना बिस्ताना ते सगळं विसरा. आता फक्त हवा कुणाची तर दिलीप प्रभावळकर, मराठी सुपरस्टार, सितारा. फक्त एवढंच बोलायचं आणि तुम्ही बिंदास जाऊन चित्रपट बघा. यातली गाणी, आयुष्याचा घो नावाचं गाणं तुम्हाला म्हणजे असं फिलिंग्स कशा शब्दात सांगू मला कळत नाहीये, म्हणजे भावना कशा शब्दात सांगू मला कळत नाहीये मित्रांनो. त्यानंतर मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदाच इतक्या भारी पद्धतीने प्राण्यांचा केलेला वापर. सल्यूट यार त्या दिग्दर्शकाला. व्हीएफएक्सचा वापर, व्हीएफएक्स अजून चांगल्या पद्धतीने वापरू शकत होते म्हणा, पण केलाय तो एकदम जबरदस्त. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा आणि म्हणजे 100 कोटीच्या वर याचा ब्लॉकबस्टर झाला पाहिजे. भेटूया पुन्हा. धन्यवाद.